हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर नवनीत मानधनी, करिअर काउन्सलर. मागच्या जवळजवळ 25 वर्षापासून मी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. 60,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घडवलं आहे. आज आपण फार महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया. या वर्षापासून यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत आणि त्या चेंजेसबद्दल मी आपल्या सगळ्यांशी बोलणार आहे. आणि तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही या नंबरवर आम्हाला विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहिला तरी चालेल. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी कोणत्याही ठिकाणी 11वीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावा लागेल, अदरवाईज मिळणार नाही. अशी नवीन गव्हर्मेंटची जी आहे ती काही हा परिपत्रक 6 तारखेला आलेला आहे. तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल तर त्यामध्ये देत आहेत. म्हणजे दरवर्षी काय व्हायचं की 11वीची प्रवेश प्रक्रिया सेंट्रलाइज व्हायची पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि मुंबई या 5 ठिकाणी. पण आता या वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये जर का तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच करावी लागते आणि ती फार सोपी पण आहे. त्याबद्दल मी आपल्याला बोलणार आहे. साधारणपणे जेव्हा शासनाने असा निर्णय घेतला त्यावेळेस महाविद्यालयांना 8 मेपासून 16 तारखेपर्यंतचा वेळ दिला गेला त्यांचा रजिस्ट्रेशन करण्यासाठी. परंतु आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर 10वीचे जेवढे पण विद्यार्थी आहेत त्यांना 19 मे, आज मी हा व्हिडिओ 17 मेला करतो आहे, म्हणजे सोमवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचे आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज कसा भरतात, त्याचे टप्पे कोणकोणते आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. आणि मुलांना चांगले मार्क्स मिळून पण पॅरेंट काही अशा क्षुल्लक चुका करतात या ऑनलाईन प्रोसेसमध्ये, ज्यामुळे तुमच्या हातून चूक होते, तुमच्या पाल्याला चांगला कॉलेज मिळत नाही. मी तुम्हाला कॉलेजेस चांगले कोणते आहेत पुण्याच्याबद्दल ते सांगेल, विषय कसे निवडायचे ते सांगेल, कॉलेजेसमधला फरक काय असतो, शाळा चांगली का कॉलेज चांगला ते सांगेल. सध्या मुलगा CBSE ICSEमध्ये 10वी झालेला आहे, पण पुढे त्याने महाराष्ट्र बोर्डात शिफ्ट व्हावा का नाही व्हावा याबद्दल पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी सांगणार आहे. तर जनरली हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले 10वीला जेवढे पण विद्यार्थी पास झालेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा असा त्यांनी काही साधारणपणे गव्हर्मेंटने काही हा शेड्यूल दिलेला आहे. म्हणजे 13 मेला महाराष्ट्र राज्याचा निकाल आला महाराष्ट्र बोर्डाचा, त्याच दिवशी CBSEचा पण आला आणि ICSE ऑलरेडी आलेला होता. तुम्हाला जो अर्ज क्रमांक 1 भरायचा आहे त्याची तारीख जी आहे ती काही 1 आणि 2ची सायमल्टेनियस, म्हणजे तुम्हाला 3 फॉर्म भरायचे आहेत. रजिस्ट्रेशन फॉर्म पण भरायचा आहे, फॉर्म नंबर 1 पण भरायचा आहे आणि फॉर्म नंबर 2 पण भरायचा आहे. आणि त्यासाठी जी तारीख दिलेली आहे गव्हर्मेंटने ती 10 दिवसाची फक्त वेळ दिलेली आहे, कारण यावर्षी रिझल्ट तिन्ही बोर्डाचा वेळेवर लागलेला आहे. म्हणजे 19 मे ते 28 मेच्या आत तुम्हाला हे भरायचं आहे. मेरिट लिस्ट जूनमध्ये, मग राऊंड 1, राऊंड 2 हे वेगवेगळ्या गोष्टी येतात. तुमचा जो पाल्य आहे त्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत, नसतील तर ते आत्ताच काढून घ्या आणि त्या डॉक्युमेंटच्या कमीत कमी 5-5 झेरॉक्स, 10-10 झेरॉक्स काढून त्याला ट्रू कॉपी करून ठेवा. एक 10 ते 12 फोटोज पण काढून ठेवा. तर डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे आपल्याला, 10वीची मार्कशीट पाहिजे. जर तुम्ही कास्ट बेसिसवर ॲडमिशन घेणार असाल तर जात प्रमाणपत्र पाहिजे. नंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे, महाराष्ट्राच्या बाहेरचे असाल तर. रहिवाशी दाखला लागतो. मागासवर्गीय अपंग कोट्यातून जर तुम्ही घेणार असाल त्यांचे सर्टिफिकेट आणि तुमचा पासपोर्ट फोटो. आणि स्पोर्ट्स कोट्यामध्ये घेणार असाल तर तुमचे स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट लागतात. ठीक आहे. आता ही वेबसाईट दिलेली आहे, यामध्ये तुम्हाला काही 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रोसेस दिलेली आहे. तर आपण डिरेक्टली आता त्या वेबसाईटवर जाऊया आणि तुम्हाला मी सगळी प्रोसेस जी आहे ती एक्सप्लेन करतो. ठीक आहे. FY जे आहे, FYJC म्हणजेच 11वीच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल ही ती वेबसाईट आहे. ठीक आहे. आपण त्या वेबसाईटवर जाऊन, जर तुम्हाला हे दिसत असेल तर ही वेबसाईट आता तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. यामध्ये जर तुम्ही तर राईट हँड साईडला बघितलात तर इथं ॲडमिशनचा शेड्यूल त्यांनी दिलेला आहे.
तो शेड्यूल आणखी तरी इथं प्रिंट म्हणजे दिसत नाही आहे, पण जनरली जो मी सांगितला तर आपल्याला जो पहिला फॉर्म आहे तो सगळ्यांना काही भरायचा आहे. आता 11वीत प्रवेश घेताना तुमची जी प्रोसेस आहे ती टोटल 3 टप्प्यांमध्ये डिवाईड झालेली आहे. तर ते 3 टप्पे कोणकोणते आहेत ते मी एक्सप्लेन करतो आहे. यातला जो फर्स्ट आहे म्हणजे पहिली जी स्टेज आहे त्याला म्हटलं जातं दॅट इज कॉल्ड फर्स्ट स्टेप जी आहे दॅट इज रजिस्ट्रेशन. तर मी इथं नाव देतो रजिस्ट्रेशन. सो द फर्स्ट प्रोसेस इज रजिस्ट्रेशन. मग आता रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय असतं की यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र बोर्डाचा जर का विद्यार्थी असेल तर त्याच्या डिटेल्स ऑटो येतात, कारण ही जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्र बोर्डाशी कनेक्टेड. फक्त तुम्ही विद्यार्थ्याचा मार्कशीट नंबर टाकला म्हणजे एक्झामिनेशन नंबर की ऑटोमॅटिकली हे जे काही आहे ती तयार होतं आहे. परंतु बाकी बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत CBSE, ICSE, IB बोर्ड वगैरे असतील त्यांना या सगळ्या डिटेल्स भराव्या लागतात. तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर तुमचा एक ID क्रिएट होतो आणि सोबत एक पासवर्ड तुम्हाला बनवायचा आहे आणि त्याचा जो काही आहे तुम्ही तो पासवर्ड ID त्याचा प्रिंटआउट काढून ठेवायचा. त्याचा जो क्वेश्चन असतो तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा. तर रजिस्ट्रेशन ही एकदम सिंपल प्रोसेस आहे. मेनली महाराष्ट्र बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सीट नंबर टाकला की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली येतात. पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत CBSE बोर्ड वगैरे जे काही असतील त्यांना सगळ्या डिटेल्स मॅन्युअली भराव्या लागतात. रजिस्ट्रेशन नंतरची पुढचा टप्पा येतो तो असतो पार्ट 1 भरण्यासाठी, दॅट इज कॉल्ड पार्ट 1. आता ॲप्लिकेशनच्या पार्ट 1मध्ये त्या कॅन्डिडेटच्या सगळ्या डिटेल्स भरायच्या असतात. मग तुम्ही ॲडमिशन कशा पद्धतीने घेणार आहात, तुम्हाला म्हणजे मायनॉरिटी कोटा आहे का, स्पोर्ट्स कोटा आहे का, जातीचा प्रमाणपत्र आहे का, असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून तो फॉर्म पूर्ण कंप्लीट करायचा असतो. या 2 प्रोसेस केल्यानंतरच तुम्हाला स्टेटस कळतो फॉर्म 2 वगैरे. याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो पार्ट 1 भरताना, तो म्हणजे कोणता आहे की तुम्हाला एक गायडन्स सेंटर चूज करायचा असतो. आता गायडन्स सेंटर कोणता चूज करायचा, तो काही तुमच्या कॉलेजशी कनेक्टेड नाही आहे. तुम्ही जिथे राहता तिथून जवळ जो काही गायडन्स सेंटर आहे तुम्ही घेऊ शकता, कारण तिथं तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत. हे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे काही जणांचे ऑटोमॅटिकली होतील, परंतु काही जणांचे जर तो व्हेरिफिकेशन स्टेटस तुम्हाला दिसला नाही, कंप्लीट इनकम्प्लीट आहे, तर त्या गायडन्स सेंटरमध्ये जाऊन व्हेरीफाय करावं लागतं. तुम्ही लॉग इन ID टाकला की तुमच्या ॲप्लिकेशन IDवर दिसतं की बाबा तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट आहे का इनकम्प्लीट आहे. ॲक्च्युली या ज्या 2 प्रोसेस आहेत रजिस्ट्रेशन आणि पार्ट 1 भरायचा, या एकदम सिम्पल आणि साध्या प्रोसेस आहेत. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी करू शकतो. फक्त यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्र बोर्डाला सोडून महाराष्ट्राच्या बाहेरचे राज्यातले बोर्ड असतील किंवा CBSE ICSE असतील त्यांना फक्त मॅन्युअल डिटेल्स भरायचे, ते पण काही अवघड नाही आहेत. बाकी सगळे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी ऑटोमॅटेड राहतील. आता हा जो व्हिडिओ बनवण्यामागचा पर्पज आहे पार्ट 2. आता हा जो पार्ट 2 आहे ज्याला मी म्हणतो कॉलेज सिलेक्शन, तर कॉलेज सिलेक्शन प्रोसेसमध्ये मॅक्सिमम पालक आणि विद्यार्थी घोळ घालतात आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचा मुख्य पर्पज तोच आहे की तुमचा जे काही कॉलेजची जी प्रोसेस आहे, कॉलेजचा जो काही तुम्ही हे करणार आहात त्यामध्ये पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चूक करू नये. सगळ्यात पहिले जोपर्यंत विद्यार्थी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसने फॉर्म भरत नाही तोपर्यंत तुम्ही ॲडमिशन घ्यायला इलिजिबल नाही आहे. दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचा मुद्दा, पॅरेंट्स मला विचारतात की माझा पाल्य जो आहे तो 11वीमध्ये CBSE, 10वीमध्ये CBSEमध्ये होता, मग आता 11वीमध्ये त्याने CBSE कंटिन्यू करायला पाहिजे का, महाराष्ट्र बोर्ड घ्यायला पाहिजे. 10वीमध्ये तो ICSEमध्ये होता, तो आता महाराष्ट्र बोर्डात जावा का कंटिन्यू करावा. बघा होतं काय, CBSE आणि ICSEच्या ज्या काही शाळा आहेत ज्यांच्याकडे 11वी 12वी आहेत ते तुम्हाला असं सांगतात की 10वी नंतर तुम्ही आमच्याकडेच या, कारण बाहेर कॉम्पिटिशन फार आहे, तुम्हाला तो कॉलेज चांगला मिळणार नाही. हे सगळं तुम्हाला फसवण्यासाठी आहे. मी यूट्यूबवर बोलतो आहे म्हणजे विचार करून बोलतो आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण जर का महाराष्ट्र बोर्डाच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतला तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा काय की तो कॉलेज आपल्याला ग्रॅज्युएशनपर्यंत मिळतो. हा फर्स्ट पार्ट. दुसरा, तुम्हाला तिथं चॉईस फार आहे, म्हणजे सिलेबसचे म्हणजे कॉलेजेस जवळजवळ आता पुण्यासारख्या ठिकाणी
180+ कॉलेजेस आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजच्या डेटमध्ये 11वी-12वीवर कशाचंच ॲडमिशन डिपेंड नाही आहे. मुलं सायन्सचे विचार केला तर ते JEE CETची तयारी करतात, नीटची तयारी करतात. कॉमर्सचा विचार केला तर CA CS CMAची तयारी करतात, MBA एंट्रन्सची तयारी करतात, BBA एंट्रन्सची तयारी करतात, लॉ एंट्रन्सची करतात, CUETची. तर या सगळ्या कोर्सेसला तुम्ही जर का महाराष्ट्र बोर्डमध्ये ॲडमिशन घेतलात तर तुम्हाला टाईम फार जास्त मिळतो. आणि आज आपण पालकांच्या खिशाचा विचार करायला पाहिजे. ऑन अँड ॲव्हरेज ICSE CBSE कॉलेजची 11वी-12वीची फीस ही 50,000 रुपयापासून 2 लाख रुपयापर्यंत आहे. आणि तेच आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या कॉलेजची फीस 3,000 रुपयापासून मॅक्सिमम 25,000 रुपयापर्यंत आहे. तर आपल्याला हे पण एक विचार करणं गरजेचं आहे, कारण ही फीस 2 वर्ष भरायची आहे. अच्छा, 11वी-12वीत हे बघितलं जातं का तुमचा बोर्ड कोणता होता? कोणीच बघत नाही. तुमची 12वी महाराष्ट्र बोर्डाने झाली का CBSEने झाली का ICSEने झाली त्याला काहीच महत्त्व नाही आहे. तर पॅरेंट्सनी सहसा काही आपल्या मुलांना अदर को क्युरिक्युलम ॲक्टिव्हिटी करायची असतील, त्याला एकदा 11वीत ॲडमिशन घेतला ग्रॅज्युएशनपर्यंत त्रास नको असेल तर महाराष्ट्र बोर्डाच्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घेणं चांगलं राहील. आता हा तर तुमचा प्रश्न. मग दुसरा एक प्रश्न पॅरेंट विचारतात की महाराष्ट्र बोर्डामध्ये सर आम्ही स्कूल सिलेक्ट करायची का कॉलेज? आता एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता कॉमर्सच्या बाबतीत जर विचार केला तर पुण्यात नुमवी नावाची शाळा आहे आणि कॉलेजच्या बाबतीत BMCC आहे. तर पालक विचारतात की आम्ही कॉलेज घ्यावी की शाळा? मुलांना जर शिस्त पाहिजे असेल, शाळा चांगल्या आहे. पण कॉलेज लाईफ बघायची आहे, कॉलेजचा स्टँडर्ड जसं आता मी तुम्हाला कॉलेजचे सिक्वेन्स पण सांगणार आहे पुण्यातले, तर त्या हिशोबाने तुम्ही जे आहेत तो कॉलेज सिलेक्ट केलेला जास्त प्रेफरन्स, परंतु दॅट इज अगेन युअर चॉईस. आणखी एक प्रश्न पॅरेंट विचारतात की सर हे इन हाऊस कोटा काय असतो? इन हाऊस कोटा तुम्ही फॉर्म नंबर 1 भरताना चूज करू शकता. याचा मिनिंग काय असतो की जनरली ज्यावेळेस समजा आता माझी 10वी एखाद्या शाळामध्ये झालेली, से फॉर एक्झाम्पल मुक्तांगणमध्ये, आणि मुक्तांगणचाच 11वी-12वीचा पण कॉलेज आहे, तर मला पहिले प्रेफरन्स मुक्तांगण कॉलेजमध्ये मिळतो कारण मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे. त्याला इन हाऊस कोटा म्हणतात. आणि तिथं ॲडमिशन तुम्हाला पहिलेच मिळून जातं. मग नंतर जर तिथं नाही मिळालं तुम्ही नॉर्मल दुसऱ्या विद्यार्थ्यांसारखं तुम्ही ॲडमिशनसाठी हे करू शकतात. आणखी एक प्रश्न पॅरेंट विचारतात मला, नंतर मी येईल करिअरवर, की आम्ही ग्रँटेड आणि नॉन ग्रँटेड कॉलेजमध्ये काय फरक, एडेड आणि अनएडेड. बघा, ग्रँटेड कॉलेज जेवढे पण आहेत त्या कॉलेजची फीस 3,000 ते 5,000 रुपये मॅक्सिमम, म्हणजे अनुदानित कॉलेज. आणि नॉन ग्रँटेड कॉलेजमध्ये जी आहे फीस ती जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये एवढाच फरक आहे. काही कॉलेजेसच्या काही तुकड्या, जसं BMCCमध्ये ग्रँटेडची पण तुकडी आहे, नॉन ग्रँटेडची पण आहे. तुम्ही दोन्ही प्रायोरिटी कशी भरायची मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. नंतर पुढचा एक मुद्दा पालकांकडून विचारला जातो की जनरली मुलींच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं का? तर तो तुमचा इंडिव्हिज्युअल कॉल आहे की फक्त मुलींसाठी, मुलींमध्ये जसं हुजूर पाग आहे, ती स्पेशली नुमवी मुलींची शाळा आहे, रेणुका स्वरूप आहे पुण्यात, तर तो तुमचा कॉल आहे की तुम्हाला काय करायचं आहे. एज्युकेशनमध्ये वगैरे तेवढा काही फरक पडत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की बाबा स्ट्रीम, काही विद्यार्थी असे आहेत, यावर्षी तुम्हाला माहिती आहे का पूर्ण महाराष्ट्र बोर्डामध्ये जवळजवळ, तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त एक आकडे लक्षात घ्या, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिन्ही बोर्ड मिळून अंदाजे 20 लाख विद्यार्थी 10वीला बसले होते. त्यामध्ये पासिंग पर्सेंटेज ऑन अँड ॲव्हरेज 90% जरी धरला तर 18 लाख विद्यार्थी 10वी पास झाले. या 18 लाख विद्यार्थ्यांमध्ये जवळजवळ 70,000 विद्यार्थी असे आहेत ज्यांना 95% जास्त मार्क आहेत. जवळजवळ असे विद्यार्थी आहेत की ज्यांची संख्या माझ्या मते एक साधारणपणे 900पेक्षा जास्त आहे ज्यांना 100% मार्क मिळालेले आहेत. आणि जवळजवळ 2 लाख विद्यार्थी असे आहेत ज्यांचे पर्सेंटेज 90 to 95% आहेत. मी हे तुम्हाला का सांगतो आहे? एवढे पर्सेंटेज पालक बघत असतील तर त्यांना वाटेल की आमच्या वेळेस तर नव्हते. खरोखर हे पर्सेंटेजवरून तुम्हाला मुलांचा करिअरचा निर्णय घ्यायचा नाही आहे, तो निर्णय तुमचा चुकू शकतो. म्हणजे काय, आजच्या डेटमध्ये ही जी मी मुलांना डिमोटिवेट करत नाही, यांचे हे पर्सेंटेज बेस्ट ऑफ 5 आहेत. बेस्ट ऑफ 5 म्हणजे अवघड विषय यातून कमी केलेला आहे. दुसरी गोष्ट, या मुलांना प्रॅक्टिकलचे सर्रासपणे 20% मिळतात, 120 मार्क, आणि त्यामुळे
तुमचा जो जजमेंट येतो की माझ्या मुलाला 85% त्याने सायन्स घ्यायला पाहिजे, 88% डॉक्टर बनायला पाहिजे. अरे बाबा, तुमच्या मुलासमोर कॉम्पिटिशन जो आहे ना, तो जवळजवळ एवढ्या लोकांचा आहे, 2,70,000 लोकांचा. आणि त्यासमोर तो जर जाऊ शकत असेल तर तुम्ही तुमचे पैसे मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये वेस्ट करायला पाहिजे. म्हणजे मला काय सांगायचं आहे की आज आपण बघतो की कोचिंग क्लासेसचा पाऊस आहे. साधारणतः JEEसाठी पूर्ण भारतात किती जागा आहेत? 18,000. किती विद्यार्थी JEEची परीक्षा अपिअर होतात? 12 लाख. आता 12 लाख भारतभरातून 18,000 विद्यार्थी जर विचार केला तर इट इज जस्ट 1.5%. तर तुमचा मुलगा तुमच्यासोबतच्या 100 हुशार मुलांमधला 1.5% आहे का? तर त्याची कुवत असेल तर त्याला JEEच्या प्रिपरेशनसाठी पाठवा. अदरवाईज तुम्ही त्याचे 2 वर्ष आणि स्वतःचे 5-6 लाख रुपये प्लस डिप्रेशन हे वाया घालतायत. म्हणजे तुम्ही त्याच्या आहारी जात आहेत. सेम नीटच्या बाबतीत आहेत. नीटमध्ये पूर्ण भारतात 24 लाख विद्यार्थी अपिअर होतात. जागा किती आहेत? 76,000 मेडिकलच्या जागा. आपला विद्यार्थी 76,000 24 लाख, म्हणजे याचा जर तुम्ही प्रमाण काढला तर 3% पण येत नाही. म्हणजे 100 हुशार विद्यार्थ्यांमधला तुमचा मुलगा जर 3 विद्यार्थ्यांमध्ये टॉप 3मध्ये असेल तर तुम्ही या परीक्षेचे, आणि त्यात मग रिझर्वेशन, ओपन कॅटेगरी, नंतर लागणारा वेळ. आज साधारणपणे इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायला 2 वर्ष तुमचे 11वी-12वीचे, 4 वर्ष इंजिनिअरिंगचे, आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये कोणी MBA MS वगैरे करतं. या 8 वर्षाच्या टेन्युअरमध्ये साधारणपणे जर मॅनेजमेंट नॉर्मल कॉलेजमध्ये ॲडमिशन लागला तर मुलगा इंजिनियर बनता 50-1 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. आज आपण जर मेडिकलचा विचार केला, जर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये नंबर नाही लागला तर कमीत कमी 2 कोटी रुपयेपर्यंत खर्च आहे. आणि हे सगळं केल्यानंतर त्याचा करिअर चालू होतो. मग आपण या फक्त आपल्या मुलाच्या 10वीच्या मार्कच्या बेसिसवर, जे ऑलरेडी वाढून दिसत आहेत, त्या बेसिसवर आपण त्यांचे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणं योग्य आहे का? आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामधले 50%पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेज दरवर्षी त्यांच्या पूर्ण जागा पण भरत नाही आहेत. एक मोजके असे सिटीतले पुण्यासारख्या ठिकाणचे कॉलेजेस आहेत, त्यात पण सध्या IT मध्ये होड आहेत, मुलांची ती भरती आहे. तर येणाऱ्या जॉब, AI मध्ये होणारे डेव्हलपमेंट, त्यामध्ये या मुलांना आपण निराशामध्ये तर नाही टाकतो आहे का? आज माझ्याकडे, मी कॉमर्समध्ये शिकवतो, साधारणपणे दरवर्षी 12वी सायन्स करून CAचा कोर्स करण्यासाठी आमच्याकडे 25% मुलं येतात. मग त्या 2 वर्षाची पालकांची फीस गेली 5-6 लाख रुपये. मुलगा डिप्रेशनमध्ये वेगळा, आणि तो आत्ता करिअर सुरू करतो आहे परत कॉमर्समध्ये. मग हा निर्णय तुम्ही 11वीतच असताना घेतलेला जास्त बरा. आज कॉमर्समध्ये जे ऑप्शन आहेत CA CS CMA, तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगतो, या तिन्ही कोर्समधल्या 5 गोष्टी कॉमन आहेत ज्या जगात कोणत्याच कोर्समध्ये नाही. हे कोर्स सर्टिफिकेशन कोर्स आहे, म्हणजे साईड बाय साईड तुम्ही ग्रॅज्युएशन वेगळा करू शकता. या कोर्समध्ये कोणताच रिझर्वेशन नाही आहे. हे सगळे कोर्स सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे तुमच्या सहीची व्हॅल्यू आहे, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सगळ्यात मेन याला म्हणतात रिसेशन प्रूफ कोर्स. GST आणि डिमॉनिटायझेशन नंतर सगळ्यात जास्त जर डिमांड कोणत्या कोर्सेसला आहे तर कॉमर्स. आणि यामध्ये तुम्हाला नंतर पुढे जे आहे अब्रॉडमध्ये पण यांच्या कनेक्टिंग डिग्रीज करता येतात. जे आपण ITचं वारा आपल्या डोक्यात फिरतं आहे की ITमुळे बाहेर जाता येतं, ते तुम्ही या कोर्सेसने पण. CPA सारखा कोर्स आहे जो तुम्हाला US तुम्हाला करता येतो. ACCA सारखा कोर्स आहे UK करता येतो. CFA सारखा कोर्स आहे, वर्ल्ड वाईड त्याला डिमांड आहे. ह्या सगळ्या कॉमर्समधून करता येतात जर तुमच्या मुलांमध्ये खरोखर टॅलेंट आहे आणि तो ॲव्हरेज 70 ते 95% आहे. अच्छा, इंजिनिअरिंगचा तर आम्ही बऱ्याच वेळेस काउन्सिलिंगमध्ये काय सांगतो की बाबा तुमच्या मुलाचा 8वी 9वी 10वीत फिजिक्स चांगला होता का, मॅथ्स चांगला होता का, त्याला फार आवडतो का, तर त्याला इंजिनिअरिंगला पाठवा. अदरवाईज तुम्ही फक्त आणि फक्त त्या मुलाला डिप्रेशनमध्ये ढकलताय. तर कृपया करून तुमच्या स्ट्रीम सिलेक्शनचा जो निर्णय आहे तो प्लीज विचार करून घ्या. आता पुढची गोष्ट, फॉर्म 2 भरताना तुम्ही कसा भरायला पाहिजे. फॉर्म 2मध्ये मॅक्सिमम पॅरेंट चूक करतात. आता याच्यात कसं असतं की तुम्हाला 10 कॉलेजेस निवडता येतात, 10 चॉईस आहेत. आता यात सगळ्यात मोठी चूक पॅरेंट काय करतात ते मी सांगतो. आता एक एक्झाम्पल देईन मी तुम्हाला. पुण्यामध्ये कॉमर्सचा विचार केला तर BMCC हा कॉलेज, याची रँकिंग एकदम चांगली आहे. BMCCमध्ये 2 आहेत, एडेड एक आहे
अनएडेड एक आहे. समजा मी BMCC एडेड पहिला लिहिला, मग अनएडेड लिहिला. त्यानंतर समजा सिम्बॉयसिसचा नंबर येतो, मी सिम्बॉयसिस सिलेक्ट केला. त्यानंतर काही समजा गरवारे कॉलेज आहे, MES गरवारे. नंतर समजा MMCC कॉलेज आहे, मग समजा वाडिया कॉलेज आहे. हे मी खरोखर सिक्वेन्स पण असेच असतात. SP कॉलेज आहे, नंतर समजा नुमवी शाळा आहे, नंतर HV देसाई वगैरे वगैरे वगैरे, नंतर काही कलमाडी वगैरे असतील, असे मी कॉलेजेस सिलेक्ट केले. आता पॅरेंट याच्यात चूक काय करतात, जेव्हा पण तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता सगळ्यात पहिले हे बघा की त्या कॉलेजमध्ये तुम्हाला पाहिजे ते सब्जेक्ट्स आहेत का. म्हणजे आता समजा एखाद्याला CA करायचं आहे तर मॅथ्स असणं गरजेचं असतं, तो सब्जेक्ट आहे का नाही तिथं चेक करा. दुसरी गोष्ट, इंग्लिश मिडियममध्ये फॉरेन लँग्वेज कोणाला घ्यायच्या असतात त्या तिथं आहेत का बघा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असतो फॉर्म भरतानाची चूक. ती काय, समजा आता मी पुणे सातारा रोडवर राहतो आणि मला वाटलं की आपल्या जवळ कॉलेजपैकी VIT आहे आणि मी माझ्या मुलाला 90% आहे आणि मी इथं VIT कॉलेज 1 नंबरवर भरून टाकला, फर्स्ट रँक, आणि बाकी हे नंबर बरोबर देऊन टाकले. आता होतं काय, तिथं तुमच्या फॉर्म 2मध्ये जेव्हा कॉलेज मिळतो कम्प्युटरला तुमच्या भावना कळत नाही. तो काय करणार की फर्स्ट रँकला VIT आहे, तुमच्या 90%ला मॅच होतो आहे, तुमचा इथं नंबर लागतो. आता तुम्हाला नंतर प्रकाश पडला, अरे आपल्या मुलाला तर BMCCला पण मिळालं असतं. आता तुम्ही BMCCमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही, कारण जो कॉलेज तुम्ही फर्स्ट सिलेक्ट करता त्यात जर तुम्हाला नंबर लागला तर तिथंच ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. म्हणून कॉलेजचा सिक्वेन्स नीट निवडायचा. सर 10 कॉलेजेस भरू शकतो का नाही, तुम्ही 2 भरू शकता, 3 भरू शकता, 5 भरू शकता, 10. फक्त पहिला कॉलेज जो तुम्हाला पाहिजे तो. अच्छा, आता फर्स्ट राऊंडची लिस्ट लागते. समजा फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला MMCC कॉलेज लागला आणि तुमची इच्छा नाही आहे की तुम्हाला MMCCमध्ये ॲडमिशन नाही घ्यायचं आहे, तुम्हाला BMCCमध्ये घ्यायचं आहे, तर तुम्ही काहीच करायचं नाही आहे. ती लिस्ट कंटिन्यू पुढे जाते, वरती सरकत जाईल. तुम्ही पाहिजे तर सिक्वेन्स परत बदलू शकता आणि कॉलेज घेऊ शकता. तर अशा प्रकारे फॉर्म 2मध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज तुम्ही हे करा. आणि तुम्हाला मेनली कॉमर्सच्या बाबतीत करिअर प्लॅनिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, नंतर कॉलेज सिलेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, किंवा त्या व्यतिरिक्त तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल, तुम्ही माझ्याकडे क्लास लावा नाही लावा त्याच्यात काहीच नाही. मी पूर्ण महाराष्ट्रभराचे विद्यार्थी माझ्याकडे ऑनलाईन 11वी 12वी शिकतात आणि एकदम चांगले. आमचे सकाळी रोज लाईव्ह क्लास असतात. आमच्याकडे पुण्यात सातारा रोड, सिटीमध्ये नवी पेठ, सगळ्या ठिकाणी मी शिकवतो. मी स्वतः अकाउंट शिकवतो. मी पालकांना सहसा म्हणतो की पहिले 2 महिने मुलांना काही क्लास येऊ द्या, त्यानंतर त्यांचे बेसिक फंडामेंटल क्लिअर. बरेचसे लोक 11वीला रेस्ट इयर समजून बेसिक फंडामेंटल क्लिअर करत नाही, मग बोंबलत बसतात की कॉमर्स पण अवघड आहे. त्यांचा फंडामेंटल क्लिअर होऊ द्या. मग जनरली मी पॅरेंट्स आणि स्टुडंटची मीटिंग घेतो, त्यामध्ये मुलांना विचारतो तुम्हाला कोणते सब्जेक्ट आवडतात, त्यानुसार आम्ही करिअर प्लॅन करून देतो. त्याची कोणतीही फीस नसते. तुम्ही पण त्याच्याशी रिलेटेड प्रश्न मला विचारू शकतात. मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला फार आवडला असेल. जेवढे पण तुमचे मित्र 10वीचे ग्रुप असतील, पॅरेंट असतील, तुमचे फ्रेंड्स ग्रुप असतील त्याच्यात शेअर करा, तर नक्कीच याचा फायदा होईल. नमस्कार. आणखी काही तुमचे डाऊट्स असतील डायरेक्टली मी स्क्रीनवर नंबर तुमच्या स्क्रोल येतोच आहे, या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्ही कॉल करू शकता. आणि बहुतेक येणाऱ्या 25 तारखेला 25 जूनला आम्ही लाईव्ह फेस टू फेस मीटिंग पण घेणार आहोत. त्यामध्ये पण आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा. आमचा एक आम्ही कम्युनिटी बनवलेली आहे, त्यात तुमचे जे काही डाऊट्स आहेत ग्रुपमध्ये तुम्ही विचारू शकता आणि जेवढे मला गाईड करता येईल मी करेल. यामागचा उद्देश तुम्ही कॉमर्समध्ये यावं किंवा माझ्याकडे क्लास लावावं हा नसून 11वीचे ॲडमिशन घेताना जो तुम्ही घोळ करतायत, फसतायत तुम्ही, ते होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ बनवला. नमस्कार.